66 ही संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा। मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 यांनी आपल्याला 66ला भाग देऊन बघायचे। तर सगळ्यात पहिली मूळ संख्या 2 आहे, तिनं भाग जातो का बघायचे। 2ची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येच्या एकम सारणी 0, 2, 4, 6, 8 असतील त्या संख्यांना 2ने भाग जाईल। इथे 6 आहे आणि म्हणून इथं 6 असल्यामुळे 2ने भाग जाईल, आपण तो देऊया। तर बेत्रिक 6 आणि बेत्रिक 6। तर आता एकम सारणी 3 आला आहे, म्हणजे 2च्या कसोटीनं मध्ये जे सांगितल्याप्रमाणे याला 2ने भाग जात नाही। मग त्याच्या पुढे जी संख्या 3 आहे तिनं 3ने भाग जातो का बघूया। 3च्या कसोटीमध्ये सांगितल्याप्रमाणे संख्येमधील अंकांची बेरीज 3च्या पटीमध्ये पाहिजे। ही बेरीज 3 आणि 3 बेरीज 6 येते आणि 6 येते म्हटल्यानंतर हिला 3ने भाग जातो, आपण देऊया। 3 एक 3, 3 एक 3 आणि इथे जी जो भागाकार आला आहे ती संख्या आली ती 11 आहे। ही 11 संख्या ही मुळातच मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात नसतो, म्हणून तिला 3नेच भाग द्यायचा असतो, म्हणून तो आपण देतोय। आणि म्हणून आपल्याला हे जे काही 66 आहेत याचे मूळ अवयव असे गुणाकार्या स्वरूपामध्ये लिहिता येतात। 2 गुणिले 3 गुणिले 11 म्हणजे 66चे मूळ अवयव 2, 3 आणि 11 असे आहेत।